आपण जी स्लरी बनवली होती त्याचा रिझल्ट बघू शकता की हे आपण जे काही शेणाच्या बॅगा करून याच्यात टाकल्या पिशव्या त्या मोकळ्या याच्यामध्ये पडलेल्या आहे. आता याचा जो काही अर्क आहे तो याच्यामधून उतरून सगळा ह्या पाण्यामध्ये येणार. हे असं करण्यामागचं कारण असं की आपण जे काही शेण वगैरे त्याचा अर्क असतो त्यासोबत त्याचे बारीक बारीक कण जे येतात ते हे आपले आता या 2 पिशव्या असल्यामुळे इथं 2दा फिल्टर होईल. नंतर 1 2 3 आणि 4 हे 4 वेळास याच्यातून फिल्टर होऊन मग हे याच्यामध्ये हा अर्क उतरतोय. आता यामध्ये अर्क उतरल्यामुळे हे एकदम साफ पाणी हे जे काही आपल्या ठिबकमधून जरी सोडलं तरी ठिबकमध्ये अटकत नाही. जो काही आपला याच्यामुळे त्रास होतो माणसं नसल्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण स्लरी हाताने टाकू शकत नाही. तर ह्या पद्धतीने आपण केलं तर आपण हे डायरेक्ट ठिबकच्या माध्यमातून सोडू शकतो. फक्त एक काम करायचं, ठिबकमधून सोडण्याच्या आधी आदल्या दिवशी ही टाकी पूर्ण फुल भरून घ्यायची पूर्ण आणि थांबवून द्यायचं की यातला जो काही अर्क आहे तो खाली बसून जातो. फक्त वरचं पाणी सोडून द्यायचं ठिबकमधून.